पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आमचा प्रकृती पहिलीकडीचा भाव म्हणाले माझ्याविषयीचा, प्रकृती पहिलीकडील मायेच्या पलीकडचा भाव शुद्ध भाव, मायेच्या पलीकडे असणारं माझं शुद्ध रूप. आता ते कुठे आले? आता या जगाच्या विस्ताराची भाषा बोलत नाही. पहिल्या श्लोकात काय भाषा बोलले? या जगामध्ये मी अव्यक्त रूपाने राहिलेलो आहे. आताची भाषा काय आहे? छे छे माझ्या ठिकाणी यातलं कोणी नाही. केव्हा म्हणतायत की जेव्हा माझं शुद्ध रूप पहा, असं ते सांगतात की माझ्या शुद्ध भावाच्या ठिकाणी भाव माझा अस्तित्व. कारण ते कसं आहे? भावात्मक आहे, अभावात्मक नाही. ईश्वराचं रूप, ईश्वराचं स्वरूप किंवा ईश्वराचा आविष्कार, तो म्हणतो या कशातच पडू नका तुम्ही. मी जो निर्गुण निराकार आहे ना, मूलभूत परब्रह्म, त्या स्वरूपामध्ये मी कसा आहे? भावरूप आहे. भावरूप म्हणजे असणं, नसणं ह्या स्थितीला नाही आहे. अभाव म्हणजे त्याचा अभाव, म्हणजे त्याचं नसणं, आणि भाव म्हणजे त्याचं असणं. आणि म्हणून आपल्या सगळ्या तत्वज्ञानात शेवटी एकच शब्द उरतो, भावरूप आहे. भाव, असणं. असणं हा शब्द जो मराठीतला घेतला तर बीइंग बस आहे. असणं ही स्थिती आहे. ह्याच्या पलीकडे वेगळ्या स्थितीचा विचार करायचं भगवंत सांगतायत आता इथे कारण नाही. म्हणून आमचा प्रकृती पहिलीकडील भाव, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझा शुद्ध भाव, माझं शुद्ध अस्तित्व, माझं शुद्ध स्वरूप, हे जर लक्षात घेतलं, मायेच्या पलीकडचं, प्रकृती पहिलीकडील भाव, तिच्या पलीकडचा जो भाव आहे तो लक्षात घेतला. जरी कल्पने वीण लागसी पाहो, तुझ्या अंतःकरणातली कल्पना जर सोडून दिलीस, तुझ्या मनाचा संकल्प विकल्प सोडलास, तरी मज माझी भूते हेही वावो, मग माझ्या ठिकाणी हे भूत मात्र राहतात. या कल्पनेला अर्थ नाही. वावो म्हणजे व्यर्थ आहे. माझ्या ठिकाणी भूत मात्र राहतात ही कल्पना व्यर्थ आहे. जे मी सर्व म्हणूनी. आता जे 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 हे सगळे भूत मात्र आहेत त्यातला मी आणि हे सर्व, मीच सर्व आहे असं म्हणून तू जी कल्पना करशील ती कल्पना व्यर्थ आहे. एरवी संकल्पाची ये सांज वेळे, नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडित परी झावळे, भूत भिन्न ऐसे देखे. आता आमच्या करता सांगताय. एरवी सहज, आपण सहजगत्या पाहिलं तर जे नेहमी दिसतं त्याप्रमाणे कसं आहे? एरवी आपण तोही शब्द आपण सरळ वापरतो अजूनही. एरवी असं आहे हो, पण आता तसं नाही आहे. एरवी असं घडतं नाही असं नाही, पण आता तसं घडलेलं नाही आहे. तर एरवी सहज नेहमी घडतं त्याप्रमाणे काय घडतं? संकल्पाची ये सांज वेळे,
जेव्हा संकल्प थोडासा डळमळीत झालेला असतो, म्हणजे काय असतो, संकल्प केवळ संकल्पात राहत नाही, त्याची सांज वेळ आली म्हणजे काय झालं, त्या संकल्पामध्ये विकल्प घुसला, म्हणजे संकल्प टिकला नाही, त्या संकल्पामध्ये विकल्पाला स्थान मिळालं, म्हणून संकल्पाची काय झाली, सांज वेळ झाली, म्हणजे दिसणं स्पष्ट राहिलं नाही, संकल्प स्पष्ट राहिला नाही. आपल्या मनामध्ये एक काही संकल्प आहे आणि त्याच वेळी काहीतरी दुसरं आम्हाला जर कोणी बोललं किंवा काहीतरी झालं तर त्या क्षणीच आम्हाला असं वाटतं, अरे आपल्याला तर असं वाटलं होतं, तसं दिसत नाही आहे. म्हणजे म्हणून त्यांनी इथे सांगितलं की संकल्पाची ये सांज वेळे नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे. नावेक एक क्षणभर, म्हणजे एक क्षणभर, एक क्षण, एक घेतलंय ना त्याच्यामध्ये, न एक एक होता, एक क्षण असा येतो की त्या क्षणी ते सगळं, त्या क्षणी तिमिरेजती बुद्धीचे डोळे, त्या क्षणी बुद्धीच्या डोळ्यांना, म्हणजे तिमिरेजती, तिमिर म्हणजे अस्पष्टता येते, अंधुकता येते, अंधत्व येतं त्या ठिकाणी. तिमिरेजती बुद्धीचे डोळे म्हणून अखंडित परी झावळे. मग काय होतं, बुद्धीच्या ठिकाणी जर अशा प्रकारे तिमिर दोष उत्पन्न झाला, तिमिर दोषामध्ये एकाचं दोन पण दिसतं, तिमिर दोषामध्ये दिसत पण नाही, तिमिर दोषामध्ये अधू पण दिसतं, काही पण होईल, यातलं काहीतरी होईल ज्याच्यात दृष्टीदोष निर्माण होईल. आणि म्हणाले म्हणून अखंडित, मी कसा आहे, मी अखंडित आहे, परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे. मी अखंडित असून सुद्धा येतं काय, त्या बुद्धीवर झाकोळल्यासारखं होतं, त्याच्यावरती काहीतरी छाया पडते, त्याच्यावर अज्ञान पांघरून घालतं आणि मग माणसाला काय वाटतं, भूत भिन्न ऐसे देखे. आपण एकमेकांना एकमेकांच्या पासून वेगळे वेगळे समजायला लागतो आणि आपण प्रत्येकामधला भाव भिन्नतेचा ठेवतो. ही आमची बुद्धीला आलेलं काय आहे, तिमिर दोष आहे आणि आमच्या संकल्पाची सांज वेळ आहे. आमच्या संकल्पाला प्रखर उन्हामध्ये स्वच्छ दिसत नाहीये, आमच्या संकल्पामध्ये विकल्प मध्ये आलेला आहे आणि त्यामुळे आमचं ज्ञान जे आहे ते सदोष आहे, म्हणून ते अज्ञान आहे. आणि अज्ञान आहे म्हणून बुद्धीच्या डोळ्यांना जे जसं दिसायला पाहिजे तसं दिसत नाहीये. आणि म्हणून भगवंत म्हणतात की वास्तविक पाहता त्या बुद्धीला मी अखंड दिसलो पाहिजे. प्रत्येक भूत मात्र म्हणून भिन्न दिसता कामा नये, पण तसं होत नाही. प्रत्येक नामरूपात्मक भूत मात्र प्रत्येकाला वेगळं दिसतं. प्रत्येकाच्या ठिकाणी तो माझा, तो दुसऱ्याचा, अज दुज सगळं सुरू होतं, तुलना. परी झावळे म्हणजे झाकोळतं, त्याच्यावरती एक काळोखी येते, पडदा येतो, आवरण येतं, काही त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. आणि भूत भिन्न ऐसे देखे, आणि आम्हाला प्रत्येकाला ही माणसं एकापेक्षा एक वेगळी दिसतात. तेची संकल्पाची सांज जै लोपे. आता तर तसंच दुसरं सांगतो, म्हणाले त्याच संकल्पाची, ज्या संकल्पाला संध्याकाळ आली आहे ती संध्याकाळ जर निघून गेली, सांज जै लोपे, ती लोपली, तरी अखंडितची आहे स्वरूपे, त्याला माझं स्वरूप अखंडच दिसतं, कारण त्याच्या संकल्पाला आता कोणी झाकळलेलं नाहीये. जैसे शंका जात खेवो लोपे. शंका जात, शंकेची प्रकृती, प्रवृत्ती. आमच्या मनात प्रत्येक वेळी शंका एकच असेल असं नाही, म्हणून शंका जात. आपण शब्द कसा वापरतो, भूत जात, जन्माला आलेलं, भूत म्हणजे जन्माला येणे, आणि जात म्हणजे त्याची जाती, त्याचा वर्ग. तशी ही शंका नावाचा एक वर्ग आमच्या डोक्यामध्ये बसलेला आहे, पक्का कंपार्टमेंट. तर त्याच्यातून कोणती शंका बाहेर येईल सांगता येत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितले ही जी शंका जात आहे, खेवो लोपे, लोपली की लगेच, आमच्या डोक्यातली शंका गेली की लगेच खेवो लोपे सापपण माळेचे. दृष्टांतात ओवी केली आणि म्हणाले माळेवरती आम्हाला जर भास झाला की हा साप आहे म्हणून, रज्जूवरती जर आम्हाला भास झाला, दोरखंडावरती, की हा साप आहे म्हणून, आणि ज्या क्षणी त्याच्यावर उजेड पडला त्या क्षणी आम्हाला कळलं, अरे हा दोरखंड आहे, हा साप नाही आहे.
म्हणून त्यांनी सांगितलं, जैसे शंका जात खेओ लोपे. जशी ही शंका आहे ती एका क्षणात जेव्हा लोप पावते, तेव्हा लोप पावल्याबरोबरच काय होतं म्हणाले, सापपण माळेचं निघून जातं. आम्हाला काही ती माळ साप वाटत नाही, आता आम्हाला माळ माळच दिसते, आता तिचं वेगळे पण राहत नाही. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ. आता तुम्हाला दुसरे दृष्टांत सांगतो, म्हणतात माऊली, भूमी आतुनी स्वयंभ काय घडे या गाडगे यांची निगती कोंब. म्हणाले आम्ही नुसतं मातीवरती बसलो आणि माती जरा अशी अशी केली की म्हणाले त्या मातीमधून जरा ढवळली माती की त्या मातीमधून काय गाडगी मडकी निघायला लागतात. म्हणाले मातीपासूनच गाडगं मडकं बनतं, पण मातीला पाहिलं तर त्या मातीत गाडगं मडकं नाहीये. मग ते कुठे येतं? परी ते कुलालमतीचे गर्भ. कुलालमती कुंभाराच्या कल्पनेतून उमटलेली आहे माती आहे, पण ती माती घटाचा आकार केव्हा घेते? जेव्हा कुंभाराचा संकल्प होतो तेव्हा घेते. त्याला आता घडा कसा बनवायचा? उभट बनवायचा आहे, त्याला जास्त पसरट बनवायचा आहे, त्याला एखादा फुलदाणीसारखा 2-3 ठिकाणी आकार दिला, सगळी त्याची कल्पना आहे, तो त्याच्या कल्पनेने घडवतो. कुलालमतीचे गर्भ उमटले की त्या कुंभाराच्या कल्पनेचे आकार त्या मातीवर उमटतात. ना तरी सागरीचा पाणी काय तरंगाची या हाती खाणी. म्हणाले सागरामध्ये काही लाटांच्या खाणी आहेत का? तो सागर आपला आतून बाहेर काढतोय त्या खाणीतून लाटांना, आणि लाटा बाहेर येत आहेत, असं होतं का? नाही म्हणाले. ते अवांतर करणी कोणाची? वारी याची नव्हे. तर म्हणाले ते अवांतर करणी वारी याची नव्हे. म्हणाले हे जे तरंग आहेत ते काय आहेत? त्या तरंगांच्या काय खाणी आहेत का? पण म्हणाले त्या ठिकाणी समुद्रावरून वारे वाहत असतात आणि वाहत असताना समुद्राचं जल जे आहे ते जे आकार घेतं हे समुद्राचं मुख्य कार्य नाही. लाटा उत्पन्न करणारा तो समुद्र हे समुद्राचं लक्षण नाही. समुद्राचं लक्षण त्याची अमर्याद स्थिती, आणि अमर्याद असणाऱ्या जलानी नैसर्गिक स्वीकारलेली मर्यादा हे समुद्राचं लक्षण. गंगा मर्यादा स्वीकारते का? नाही. गंगा कशी इकडे तिकडे पसरट वाहत जाते. समुद्र जलानी अमर्याद आहे, पण तो जिथपर्यंत व्हायचा आहे त्याची मर्यादा आहे का? तो त्या मर्यादेचं, समुद्र आपल्या मर्यादेचं कधी उल्लंघन करत नाही. मग समुद्र कशावरून ओळखायचा? या लक्षणावरून ओळखायचा. समुद्राला लाटा येतात म्हणून समुद्र ओळखायचा का? नाही. घरामध्ये दुधाचं मोठ्या घागरी मोठ्या पातेल्यात जो ओतारलेलं होतं तिथं पण लाटा उत्पन्न होतात. घरामध्ये कशाच्याही लाटा उत्पन्न, जे द्रवरूप पदार्थ आहेत त्याच्यावर लाटा उत्पन्न होतात. म्हणाले ही काय आहे? सागराची अवांतर करणी आहे. तशा अनेक गोष्टी घडत असतात, तसं येते त्याच्यामध्ये. हे लक्षण नाही सागराचं, हे त्याच्या असण्यामधून घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यात ती लाट उत्पन्न होतीये. अवांतर करणी वारियाची नव्हे पाहे पा कापसाचा पोटी. म्हणाले काय कापडाची होती पेटी. म्हणाले आम्ही आमच्याकडे ड्रेसिंग करायला कापूस आणला आणि कोणी सांगितलं आज आपल्याला पार्टी आहे, तर आपण म्हटलं मोठं आणलंय त्याचं बंडल, तर मग काय आपल्याला ह्याचाच ड्रेस घालून जाता येईल. आता आणलेला कापूस ड्रेसिंग करता त्याचा ड्रेस होणार आहे का? ते सांगतात की आमच्या घरी आणलेल्या कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी. म्हणजे ते कापूस आत्ता या क्षणी आम्हाला कापड म्हणून पाहिजे तर होणार आहे का? नाही. कापड कापसाचंच आहे, पण आणलेला कापूस काही कापड नाही आहे. का नाही आहे? तो वेढीतयाची दिठी कापड झाला. म्हणाले तो कोणाकरता झाला कापड? ज्याच्या दृष्टीला ते कळलं की त्याचं कसं बनावं, किंवा एक माझे कपड्यांचा काय सेट असेल, कपड्यांचं जी काही जोडी असेल ती घेऊन आहे. आपण म्हटलं हे कापड चांगलं आहे ना, किंवा ही साडी चांगली आहे ना, ही नेसू नये. हो नेसा आजच्या प्रसंगाला अगदी उत्तम आहे असं कोणी सांगितलं. याचा अर्थ काय? नेसणाऱ्याच्या दृष्टीने तो कापूस नाही आहे, ते वस्त्र आहे. लग्नाला जायचंय म्हणून पैठणी आहे, सिनेमाला जायचंय म्हणून शिफॉन आहे, पार्टीला जायचंय म्हणून एकदम हटके आहे. म्हणाले सगळं जे काही आहे ते आमच्या कल्पनेत आहे. आम्हाला दृष्टी जी आहे
त्या दृष्टी त्याच्या मागचा कापूस आम्हाला दिसतच नाही. आम्हाला ते कापड म्हणून पण दिसत नाही. आम्हाला आत्ता आमच्या दृष्टीला आम्हाला योग्य असणारी त्याची स्थिती कुणाच्या संकल्पनेवरती अवलंबून आहे. आमच्या एकाच्या संकल्पनेमध्ये भरजरी साडी ही त्याची संकल्पना आहे, धूतवस्त्र ही दुसऱ्याची संकल्पना आहे. तो धूतवस्त्र नेसूनच लग्नाला जाईल. तो म्हणेल मला ह्याच्याशी काय करायचं, गुरुजी म्हणतील आमचा रोजचा धुतलेला शर्ट आहे, आमचं रोजचं धुतलेलं धोतर आहे, बस त्याच्यावर लग्न लावायचं. इथंच चाललेत ना सगळे, पण संकल्प प्रत्येकाचे वेगळे आहेत. तिथे 5-25 मुलं आहेत, ते म्हणतील नाही आमची इव्हेंट मॅनेजमेंट आहे, त्यामुळे आम्ही सगळे एकसारखे ड्रेस घालणार आहे, त्यामुळे आमचं ठरलेलं आहे कोणत्या वेळी काय घालायचं आहे. त्या सगळ्या संकल्पना आहेत. तेवढं कल्पनेचं जग आहे, कल्पनेतून निर्माण होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे की वेढतियाची या दिठी त्याच्या दृष्टीला कापड झाला, जरी सोने लेणे होऊन घडे तरी तयाचे सोने पण न मोडे. सोन्याचा अलंकार झाला तरी येर अलंकार हे वरचिलीकडे लेयतयाचे निभावे. म्हणाले हे अलंकार कुठे आहे, अलंकार घालणाऱ्याच्या दृष्टीने अलंकार आहे, सोन्याच्या दृष्टीने सोनच आहे. त्याला हातात घालायचं आहे म्हणून त्याला बांगडी पाहिजे, त्याला गळ्यात घालायचं आहे म्हणून त्याला साखळी पाहिजे, त्याला पायात घालायचं आहे म्हणून त्याला पायल पाहिजे. पण सोन्याला काही नाही आहे, सोन्याला काहीच फरक पडत नाही. सोन्याला तो फक्त सोनं आहे. सोन्याला विचारलं हे काय आहे, तो म्हणतो हे काय मला माहीत नाही, मी सोनं आहे मला माहीत, याच्यापेक्षा मला माहिती नाही. सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे. म्हणाले का आरसिया जे आविष्कारे ते आपले की साचोकारे तेथेची होते. म्हणाले मनुष्य प्रतिध्वनी जिथे येतो त्या ठिकाणी जाऊन हाका मारतो, त्यांनी हाक मारली की तो प्रतिध्वनी त्याला ऐकायला मिळतो. का आरिसा जे आविष्कारे, किंवा आरशाच्या पुढे जाऊन उभा राहिला की त्याला त्याचा चेहरा, त्याला त्याचं प्रतिबिंब आरशामध्ये दिसतं. ते आपले की साचोकारे तेथीच होते. म्हणाले ते प्रतिबिंब आपलं होतं क्या त्या आरशामध्ये हे प्रतिबिंब स्टोअर्ड होतं. त्या आरशात तसंच होतं ते प्रतिबिंब, आम्ही समोर गेल्यावर आम्हाला दिसलं. काय होतं म्हणाले तैसी ये निर्मळे माझा स्वरूपी. आरसा निर्मळ आहे, वातावरण निर्मळ आहे. त्या वातावरणामध्ये जो प्रतिध्वनी ऐकायला आला तो मी उच्चार केला शब्दांचा म्हणून मला ते शब्द ऐकायला मिळाले. मी आरशासमोर उभे राहायला गेले म्हणून मला आरशात माझं प्रतिबिंब दिसलं. तसा म्हणाले तैसी ये निर्मळे माझा स्वरूपी, माझं जे शुद्ध स्वरूप आहे, जो भूतभावना आरोपी, जो माझ्या ह्या शुद्ध स्वरूपावरती भूतभावना म्हणजे भूतांचं निर्माण होणं, भूतांचं अस्तित्व असणं. म्हणजे आपण भूतभावना प्रत्येक वेळी आपल्या ठिकाणी निर्माण केलेलीच आहे. देवघरामध्ये आपल्या जेव्हा एक फोटो ठेवतो, जेव्हा एक प्रतिमा ठेवतो, जेव्हा एखादी मूर्ती ठेवतो, एखादं यंत्र ठेवतो, किंवा एखादा बाण आहे, शाळीग्राम आहे, काहीही ठेवतो, तेव्हा आपण काय म्हणतो, आपण त्यावरती देवत्व आरोपित केलेलं आहे आणि आपण त्याचे भक्त आहोत असं म्हटलेलं आहे. की समोर रामाची मूर्ती आहे म्हणजे जे दिसतं आहे त्याला मी राम म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी एका रूपाचा आविष्कार, मी ती भूतभावना ही त्याच्या ठिकाणी निर्माण केली. त्यांनी या जगामध्ये जो अवतार घेतला त्या अवताराचं स्वरूप, ते सगुण रूप त्याच्यावरती मी आरोपित केलं. आता ही भावना फार उदात्त आणि उच्च असल्यामुळे त्या सगुण भावनेची भूमिका भक्तीच्या दृष्टीने खूपच उज्ज्वल आहे. आता दुसऱ्या बाजूनी तिथे त्याला राम बनवला आणि तिथे त्याला भगवंत म्हटला म्हणून मी काय झालो, भक्त. माझ्या ठिकाणी मी भक्त ही भावना निर्माण केली म्हणजे भूत भावना. मग आपल्या घरातल्या आपण सगळ्यांना म्हणतो हे बघा मी आज नमस्कार केलाय, चला लहान मुलांना म्हणतो या सगळ्यांनी तुम्ही नमस्कार करा. राम आहे ना तो कसा, मग लहान मुलांना शिकवतो तो कसा आहे, एक पाऊल पुढे आहे त्याचं म्हणून तो राम आहे. त्याच्या खांद्यावर तो कोदंडधारी आहे, धनुष्य धारण केलं आहे म्हणून तो राम आहे. त्याच्यासमोर मारुती दासभावानी बसला आहे म्हणून तो राम आहे. त्याच्या शेजारी लक्ष्मण आहे, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदन. शिकवतो मुलांना आपण की अरे ह्या रूपामध्ये त्या रामाचं रूप पहा. त्या रामाचं रूप पहा म्हणताना आपण काय केलंय,
आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी भूतभावना ठेवू. हा माझा मुलगा माझ्यापासून वेगळा आहे, हा माझा नातू माझ्यापासून वेगळा आहे, ही भूमिका घेऊन आम्ही आमची उपासना करतो. भगवंत म्हणतात, जेव्हा ही भूमिका घेऊन तुम्ही व्यवहार करता तेव्हा माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला भिन्नता जाणवते. तुम्हाला पण माझ्यापासून भिन्न करता. मला पण राम आहे, तो आपला दुसरा घरातला एखादा नातवंड, एखादा लहान मुलगा म्हणतो, नाही मला गणपती आवडतो, की तो गणपतीला नमस्कार. म्हणजे भगवंत म्हणतो, आता तिथं तू गणपतीची भावना केलीस, तिथं तू रामाची केलीस, तिथे तू कृष्णाची केलीस. तू वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये भक्ती करताना त्याचं सगुण रूप, आणि व्यक्तीचा विचार करताना भूतभावना. आणि भगवंत म्हणतो, या कशाचाच विचार करू नकोस. तू जेव्हा मला वेगळं जाणायला निघतोस तेव्हाच तुझ्या ठिकाणी भूतभावना आहे. कारण तुला तू स्वतः वेगळं म्हटलंय ना, कारण तू जाणायला निघालास ना. म्हणजे तुझ्या ठिकाणी तू एक भूत म्हणजे जन्माला आलेलं एक व्यक्तिमत्व आहे हे मानून, ही भावना ठेवूनच तू माझ्याकडे पाहतोयस. तू माझ्यापासून वेगळा आहेस ही भावना ठेवूनच मला पाहतोयस. म्हणून आता इथे भगवंतानी काय सांगितलं आपल्याला, की बाबा रे, माझं शुद्ध रूप आहे ते बघत असताना तुला मी शुद्धच दिसायला पाहिजे, पण मी तसा दिसत नाही. याचं कारण तुझ्या अंतःकरणातली भावना शुद्ध तितकी असत नाही. तू अहम ममत्व म्हणजे मी आणि माझं हे न विसरता तू माझ्याकडे पाहतोस. आता इथे त्यांनी इथे म्हटलंय, तैसी ये निर्मळे माझा स्वरूपी. माझ्या ह्या निर्मळ स्वरूपाच्या ठिकाणी जो भूतभावना आरोपी, तयासी तयाचा संकल्पी भूता भासू असेल. त्याच्या ठिकाणी त्याच्या संकल्पामध्येच भूत भास, म्हणजे त्याला अमुक एक समजावं ही भावना त्याच्याच ठिकाणी, त्याच्या संकल्पातच आहे. की आपण जसं म्हणतो की एक कुठेतरी आपण प्रवासाला गेलेले असतो, आपल्याला रस्त्यात वाळू, कुठे दगड, त्या दगडांमध्ये आपल्याला असं छान 2-3 रंगांचा एक दगड दिसला, तो त्रिकोणी असा दिसला की आपण, अरे हा तो कैलास पर्वतासारखाच दिसतो ह्या काळात. दुसरा एखादा दगड दिसला, तो गणपतीसारखाच दिसतोय ह्या काळात. आता तिथं ते इतके दिवस वर्षानुवर्ष ती वाळू पडली, त्या वाळूबरोबर ते सगळे दगड पडले, पण पाहताना आम्हाला या दगडाला दगड वाटत नाही, आम्ही तो उचलून घेतो. म्हणजे आपल्याकडे आपण ही जी भावना आहे, हे जे सृष्टीमध्ये भगवंताला पाहणं आहे, भगवंत म्हणतो तू मला पाहतोस, परंतु तू मला जे पाहतोस ते त्या ठिकाणी त्याचं वेगळं रूप म्हणून पाहतोस. तू मला तेव्हा शुद्ध रूपामध्ये पाहत नाहीस. छोटे 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 किती दगड, म्हणजे आम्ही त्या उत्तर काशीमध्ये तर काही विचारू नका, एवढे गोळा केले होते नर्मदेतले गोटे, एकापेक्षा एक सुंदर आकार, आणि ते इतके ठेवून दिले होते की शेवटी जेव्हा आप्पांनी त्यांची शेवटची कविता लिहिली तुकाराम महाराजांच्या अभंगावरून, आम्ही जातो आमच्या गावा अमुचा राम राम घ्यावा, हे तो संत तुकोबा बोलती, याची आज तुम्हा येणे प्रचिती, असं त्यांनी त्याच्यामध्ये त्या कवितेत लिहिलेलं आहे. तर ती कविता ज्या याच्यावर लिहून ठेवली, ज्या पॅडवरती तो कागद लिहून ठेवला, ते पॅड जिथे ठेवलं हे आमचे एवढे गोळा केलेले दगड होते, त्यातला बरोबर कैलास पर्वताच्या आकाराचा जो दगड होता तो त्याच्यावर ठेवून दिला होता त्या कागदात. म्हणजे आम्ही किती गोष्टी आमच्याकडे जमवत ठेवतो. मी म्हटलं बघा, सत्पुरुषांना सुद्धा एक आम्ही पेपरवेट ठेवून दिलं होतं तिथे ठेवण्याकरता, आमच्या कल्पना ना, सगळ्या कागदावरती काहीतरी जड ठेवावं म्हणून त्यांनी ठेवलं. मी म्हटलं आम्ही त्याला कैलास म्हणून ते आणलं होतं, कैलासाचा दगड म्हणून. म्हणून ते सांगतात इथे, भूता तयासी तयांचा संकल्पी भूताभासू असे. त्यांच्या विषयीचा जो संकल्प माझ्या मनात आहे त्या माझ्या संकल्पाप्रमाणे मला भास होतो. म्हणजे कुणाला तिथे काही तो कैलास वाटणार पण नाही, कैलास पर्वतासारखं. कुणाला असा नाही कैलास थोडा पांढरा शुभ्र तो, आणि तू हे काय आणलाय दगड. तेची कल्पिती प्रकृती पुरे आणि भूताभासू आधीच सरे. मला तेची कल्पिती प्रकृती पुरे, पुरे म्हणजे संपते, सरली, ती प्रकृती आता राहिली नाही. कशाची? कल्पिती प्रकृती, कल्पना केलेली प्रकृती. आम्ही कल्पना केली आहे
की हे असं असं आहे, ती जर सरली, संपली आणि भूताभासू आधीच सरे, मग होतं काय की त्या भूताचा जो आभास आहे तो आधीच संपलेला असतो. कल्पना संपते आणि मग तो संपतो असं नाही, तो संपूनच जातो. कल्पनाच नाही तर तो उरणार आहे कुठे? तो कल्पनेच्या पोटातच संपतो. कल्पनाच नष्ट होते, तिच्या पोटातच तो तिच्याबरोबर नष्ट होऊन जातो. मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. आणि मग काय शिल्लक उरतं? तर भगवंत म्हणतात केवळ माझं शुद्ध स्वरूप उरतं. ज्याच्या ठिकाणचा संकल्प विकल्प संपला, ज्याच्या बुद्धीमध्ये कल्पना करणं संपलं, त्या ठिकाणी त्याला माझ्या शुद्ध स्वरूपाचा प्रत्यय येतो. म्हणाले हे असो अंगी भरलिया भवंडी, जैसा भोवत दिसती आरडी दरडी, तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते. हे असू दे म्हणाले, हा दृष्टांत बाजूला ठेवा. अंगी भरलिया भवंडी म्हणाले आम्ही गरगर गरगर फिरत राहिलो. ते गाड्या गाड्या भिंगोऱ्या करत जसं लहानपणी खेळायचो तसं फिरत राहिलो. तर जैशा भोवत्या दिसती आरडी दरडी, म्हणजे भोवतीची भिंत आहे, नदी आहे, किनारा आहे, आणखीन काही वस्तू आहेत किंवा झाडं झुडपं आहेत. आम्ही गोलगोल गोलगोल फिरायला लागलो की आम्हाला ते जसे आहेत तसे दिसत नाही, ते पण गोलगोल गोलगोल फिरतायत असं दिसतं. त्याचंही स्वरूप वेगळं दिसतं. तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते. तसं प्रत्येकाच्या कल्पनेमुळे त्याला ते वेगळं वेगळं भूत मात्र दिसतं. नाही तर प्रत्येकाच्या ठिकाणी जे जे भेटे भूत तयामानी भगवंत. नाहीतर जी जी व्यक्ती पाहावी ती ती केवळ भगवंत आहे असंच दिसलं असतं, पण तसं दिसत नाही. आपल्याला ती व्यक्ती पाहिली की तिचा सगळा पोर्टफोलिओ डोळ्यापुढे उभा राहतो, की ती अशी आहे, ती तशी आहे, ती तशी, सगळं सुरू होतं आपलं. त्याचं कारण आहे इतकी भिन्नता, या व्यक्तीचं वेगळेपण आमच्या मनातनं जात नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तेची कल्पना सांडूनी पाही, तरी मी भूती भूते माझा ठाई, हे स्वप्नीही परी नाही कल्पावया जोगे. आता कल्पना करा म्हणाले. आता हे सगळं तुम्हाला सांगितलं की तुम्ही कल्पना करत राहिलात की तुम्हाला हे जग आहे. आणि आता असं समजा म्हणाले की तुमची कल्पना संपली, आणि ज्याची संपली त्याच्याकरता विधान करतायत. मला तेची कल्पना सांडूनी पाही, आम्हाला सांगताय की कल्पना टाका आणि मला पहा, तरी मी भूती भूते माझा ठाई. तर तुमच्या लक्षात येईल की मी भूतमात्रांमध्ये आहे किंवा भूतमात्र माझ्या ठिकाणी आहेत. हे स्वप्नीही परी नाही, हे स्वप्नात सुद्धा नाही आहे कल्पावया जोगे. म्हणजे स्वप्नात पण ही कल्पना तुम्ही करू शकत नाही. आणि आता हे सगळं आपल्याला उलटं पालटं येणार आहे, म्हणून आपण वरचा अर्थसुद्धा भूतभृन न भूत असतो, इथे पण आपण फार थांबलो नाही आहे. आपण पुन्हा बघूया सगळ्या झाल्यानंतर. म्हणाले हे स्वप्नीही परी नाही कल्पावया जोगे. स्वप्नात सुद्धा ही कल्पना करू नका म्हणाले की हे भूतमात्र माझ्या ठिकाणी आहे, मी भूतमात्राच्या ठिकाणी आहे. आता आपल्याला 2 श्लोक आहेत. आता फार घोटाळ्यात पडायचं नाही, पुढे पुढे जायचं. पुन्हा मागे गेलो की मग आपल्याला जरा संभ्रम सुरू होतो. तर मग म्हणाले आता मी एक भूता ते धरता, अथवा भूता माझी मी असता, या संकल्प सन्निपाता आतुलिया बोलिया. आता मी एक भूता ते धरता. आता एक लक्षात ठेव म्हणाले की या सगळ्या भूतांना धारण करणारा मी आहे, अथवा भूता माझी मी असता, किंवा ह्या भूतमात्रांच्या मध्ये मी राहतो. या संकल्प सन्निपाता आतुलिया बोलिया. ज्याला या संकल्पाचा, हा संकल्परूपी सन्निपात, सन्निपात म्हणजे टायफॉइड सारखं दुखणं, असा ज्वर ज्याला आलेला आहे, हा सन्निपात, ज्याला अशा प्रकारे आतुलिया बोलिया, त्याच्याकडून त्या संकल्पातून हे बोललं जातं. कोणता संकल्प? आता मी एक भूता ते धरता, अथवा भूता माझी मी असता, या संकल्प सन्निपाता आतुलिया बोला. म्हणून परियेसी गा प्रियोत्तमा. म्हणून माझं बोलणं अर्जुना नीट ऐक. या परी मी विश्वेसी विश्वात्मा. मला ह्या आता हे महत्वाचं ऐक म्हणाले
या सबंध विश्वाचा मी विश्वासहित आत्मा आहे. विश्व पण मीच आहे आणि आत्मा पण मीच आहे. माझ्यापेक्षा वेगळं काही नाही. जसं सोनं सांगेल की कोण आहे तू, हे 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 दाखवलं, ही बांगडी बघा, सोनं म्हणेल मीच आहे, मला दुसरं काही माहीत नाही, हे मी आहे. घोड दाखवला, मी आहे. पाटली दाखवली, मी आहे. पण माझ्याशिवाय दुसरं काही नाही आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू मात्र कल्पना करतोयस की तो ह्या सगळ्यांना धारण करणारा आहे, हे विष्णू, तू आमचं भरण पोषण करणारा आहे. मी भूतमात्रांच्या मध्ये भरून राहिलेलो आहे. या संकल्प सन्निपाता, ह्या अशा संकल्प ज्वरामध्ये मनुष्य बडबडत राहतो. म्हणून ये अर्जुना, हे ऐक, मी जे सांगतो आहे ते नीट ऐक. मी कसा आहे? मी विश्वेसी विश्वात्मा, या सबंध विश्वासहित मी ह्या विश्वाचा आत्मा आहे. हे विश्व पण मीच आहे, आत्मा पण मीच आहे. जो या लटकिया भूतग्रामा भाव्यू सदा, हा जो मिथ्या भूतग्राम आहे, हे जे मिथ्या म्हणजे जे जसं दिसतं आहे तसं न दिसणारं हे जे रूप आहे, खरंच आहे. आपल्याला लहानपणी पाहिलेले आपल्या मैत्रिणींनी आता आपल्याला पाहिलं म्हणते, अगो मी तुला ओळखलं नसतं, तुझं नाव आडनाव कळलं नसतं तर, कुणी जर मला सांगितलं नसतं की तीच तू आहेस म्हणून, फार तुझ्यामध्ये बदल झालाय. कुठे आता जे मूळ आहे ते राहिलंय कुठे? म्हातारपणापर्यंत आणखीन मनुष्य जितका जगेल तितकं त्याचं रूप पालटतच जाईल. म्हणाले हे सगळं जे जसं आहे ते सगळं मिथ्या आहे. म्हणजे मनुष्य भेटला की म्हणतो अहो चांगलंच वजन वाढलंय, म्हणजे आधी तो शिडशिडीत होता आणि नंतर त्याचं वजन वाढलंय, बदल झाला. मग तो आधी बारीक होता तो सत्य का आता वजन वाढलाय तो सत्य? त्यांनी सांगितलं दोघेही सत्य नाही, दोघेही मिथ्या आहेत. आत्ता वजन वाढलंय तरी पुन्हा 15 दिवसांनी आजारी पडला आणि झाला काडीसारखा, तर काय करायचं? म्हणाले काय होऊ शकेल, काय बदल होतील, काही सांगता येत नाही. म्हणाले म्हणून मी कोण आहे तर या सगळ्या भूतग्रामाला, या सगळ्या भूतमात्रांना मी फक्त आश्रय आहे. आणि म्हणून उपनिषदांचा जो आश्रय शब्द आहे तो आपण लक्षात ठेवला. आश्रय आहे तो परमात्मा, हा त्याचा आश्रय आहे, त्याचा आधार आहे. आणि म्हणून भाव्यू सदा त्याचा आश्रय आहे. रश्मीचेनी आधारे जैसे, आता लगेच दृष्टांत, नभतेची मृगजळ आभासे, माझा ठाई भूत जात तैसे आणि मातेही भावी. म्हणाले इथे रश्मीच्या आधाराने म्हणजे सूर्याच्या किरणांच्या आधाराने जसं जे नाही, ज्याला अस्तित्व नाही, अशा मृगजळाचा आम्हाला आभास होतो. कोणाचा खेळ आहे हा? केवळ किरणांचा, सूर्यकिरणांच्या प्रमाणे. तसंच माझ्या ठिकाणी भूतजात आहेत, हा काय? आभास आहे. आणि मातेही भावी, आणि मी पण त्या सूर्यासारखा सत्य आहे. सूर्यकिरणांप्रमाणेच मी सत्य आहे. रश्मी सत्य आहे, मृगजळ असत्य. लोकांना माझ्या ठिकाणी हा भास होतो की हे सगळं जग निर्माण झालंय, हा भास मिथ्या आहे. पण माझा आश्रय सत्य आहे. माझ्या आश्रयावर उभं राहिलंय हे सत्य आहे. जसं मृगजळ त्या रश्मीवर उभं आहे, आणि म्हणून मी कसा आहे? त्या रश्मींसारखा आहे, त्या किरणांसारखा आहे. ती जशी किरण सत्य आहेत तसा मी सत्य आहे. पण माझ्यावर तुम्हाला जो भास होतो की हे सगळं भूतजात माझ्या आश्रयाने आहे, ते तुम्हाला जाणवतं, ते भगवंत म्हणतो ते असत्य आहे, ते मिथ्या आहे. तो तुमचा भास आहे आणि तो तुम्ही कल्पना करतात. मी ये परीचा भूत भावनू परी सर्व भूतासी अभिन्नू, जैसी प्रभा आणि भानू एकचिते. मी ये परीचा भूत भावनू परी सर्व भूतासी अभिन्नू. पण म्हणाले सगळ्या भूतमात्रांच्या पासून मी वेगळा नाही. जसा प्रभा आणि भानू, जसे त्याचे किरण आणि सूर्य हे एकच आहे, तसंच मी त्याचप्रमाणे भूतांच्या ठिकाणी भावरूपाने, अस्तित्व रूपाने, त्यांच्या अस्तित्व रूपाने मी आहेच. आता बघा नुसता घोटाळा आहे, वेगळा, एकदा आहे म्हणायचं एकदा नाही म्हणायचं, पुढे चालत राहायचं.
त्यामुळे एकदा त्याच्यातनं पुढे गेल्याशिवाय आपल्याला पुन्हा मागे येता येणार नाही. परी मी ये परीचा भूत भावनू, परी सर्व भूतासी अभिन्नू, जैसी प्रभा आणि भानू एकचिते. ज्याप्रमाणे रश्मी, किरण आणि सूर्य एकच आहेत, त्याप्रमाणे मी एकच आहे. या सगळ्या भूतांच्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व, उभं राहणं, हे जे भासमान होणं, ते भासमान होण्याच्या मागे माझं केवळ असणं एवढंच आहे. म्हणजे मी कसं आहे, असणं ह्या स्थितीत आहे. आणि हे जग ज्या प्रकाराने सगळ्यांना दिसतं आहे, ते मी आहे म्हणून भास आहे. म्हणजे एखाद्याला त्यांनी त्याचा प्रोजेक्टर आणला, बाकी सगळं आणलं, सगळं लावून ठेवलं आणि इलेक्ट्रिसिटी नाही, तर तो म्हणेल अहो इलेक्ट्रिसिटी शिवाय काय दाखवणार, हे सगळं आणलं तरी व्यर्थ आहे. तसं या प्रकृतीने सगळी चूल बोळकी निर्माण करून ठेवली, सगळ्या माणसांच्या मूर्ती घडवून ठेवल्या, माती घेऊन शिपाई घडवले, गाई घडवल्या, घोडे घडवले, माणसं घडवली, घरं घडवली, सगळं घडवलं. पण त्याच्या मागे ईश्वर नाही उभा राहिला तर हे जग उभंच नाही राहू शकणार. माझ्या आश्रयाशिवाय प्रकृती शक्ती हे काही घडवू शकत नाही. मी असणं म्हणजे आता मुद्दा एकच लक्षात ठेवून आता आपण एक पाऊल पुढे जायचं. कुठे पुढे जायचं की मी त्याचा आश्रय आहे. माझ्या आश्रयाशिवाय हे काही होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भूताच्या ठिकाणी मी आहे. हे कारण काय, तर माझ्या ठिकाणी भूत भावना, भाव म्हणजे त्याचं भावरूप अस्तित्व याच्या निर्मितीच्या मागे उभा आहे. तो आश्रय रूपाने याच्या मागे उभा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मागे, संबंध जगाच्या मागे. तेच तर त्याचं मोठेपण आहे. म्हणून त्यांनी मागे काय सांगितलं, योगाचं हे माझ्या ऐश्वर्य आहे. हे ऐश्वर्य ओळख. म्हणजे आता एवढ्या सगळ्यांच्या ठिकाणी त्यांनी हे सगळा आश्रय दिलेला आहे. आणि असा सगळा आश्रय दिलेला असताना बाहेर जाता जाता कुणाच्या तरी पायाला ठेच लागली, कुणाला तरी बाहेर गेल्यानंतर एक माणूस धावत धावत आला आणि तोडाला, बरं झालं मला कळलं होतं तुम्ही इथे नेहमी येता, तुमचे पैसे द्यायचे राहिले होते मी घेऊन आलो. आता अनुभव आहे. अनुभव प्रत्येक जीवाला भिन्न भिन्न येतोय. पण हा अनुभव देण्याकरता तो इथं घेऊन येणं, याला त्याचा आनंद होणं, हा घाईघाईत उतरताना याच्या पायाला काहीतरी ठेच लागणं, नाही तर पाय मुरगळणं, या सगळ्या घडणाऱ्या भिन्न भिन्न घटनांना प्रत्येक व्यक्तीच्या मागे भूत भावना कोणाची आहे, भावरूपाने कोण आहे, तो आहे. प्रत्येकाच्या मागे हे त्याचं योगाचं ऐश्वर्य आहे. ही त्याची योग माया आहे. हे त्याचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य त्यांनी कुणाला दिलंय, त्या प्रकृतीला. कशा करता दिलंय, घडवायला. हे सगळं जग घडवण्याकरता दिलंय. आणि म्हणून काही जण माया या शब्दावर थांबतात, काही जण प्रकृती या शब्दावरती भाष्य करतात की प्रकृती घडवते. काही बोललं तरी तेच आहे. जी त्याची योग माया आहे, ती योग माया हे सगळं ऐश्वर्य आहे. जे आपण भगवंताच्या ठिकाणी असणारे त्याचं षडगुण ऐश्वर्य म्हणतो, त्याच्यामध्ये ऐश्वर्य हा सुद्धा त्याचं एक लक्षण आहे. ते लक्षण काय, हेच लक्षण आहे की प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे एकाच घरामध्ये दोन माणसं भिन्न भिन्न स्वरूपाचे अनुभव घेतात. हे त्याचं ऐश्वर्य आहे की एखाद्याच्या कर्माप्रमाणे त्याला काही त्रास होईल, एखाद्याच्या कर्माप्रमाणे त्याला काही सुख मिळेल, एखाद्याच्या कर्माप्रमाणे त्याला काही यश मिळेल. एकाच घरामध्ये एकाच ठिकाणी हे सगळं घडतं कुणामुळे, हे ईश्वरामुळे. हे परमेश्वराचं ऐश्वर्य आहे, त्याच्यामुळे घडतं. भगवंत म्हणतो हे लक्षात घे. मग आपण देवाला नमस्कार करताना हेच म्हणतो, देवा सगळा करता करविता तू आहेस, तुला आम्ही काय सांगायचंय सगळं तुला माहिती आहे. पण तरी आम्हाला राहवत नाही, आमच्या मनाची कमजोरी आहे. म्हणून आम्ही तुला सारखं आळवतो की भगवंता लक्ष ठेव, भगवंता सगळं नीट ठेव, भगवंता आम्हाला सुखात ठेव, भगवंता यश दे, काय घरामध्ये आत्ताची अडचण आहे निवारण कर. हे सगळं आम्ही त्याला सांगतो. त्याला कळत नाही म्हणून सांगतो का, नाही. ही आमच्या मनाची असणारी जी कमतरता आहे. त्यांनी काय सांगितलं, संकल्पाची हे सांज वेळ आहे. आमच्याकडे संकल्पाची सांज वेळ सारखीच आहे. त्यामुळे आम्हाला सदा अडचण आहेच आहे.
त्यामुळे त्या अडचणीत आम्ही असतोच. आणि म्हणून इथे भगवंत आपल्याला सांगतो आहे की तुम्ही लक्षात घ्या, हे सबंध विश्व माझ्या ऐश्वर्याने कसं भरलंय. की प्रत्येक आता डोंगर आहे, म्हणजे भगवंताला अशी कुठे पळापळ, इमर्जन्सी, डिझास्टर मॅनेजमेंट त्याला काही लागतच नाही. की आता बराच काळ झाला, बऱ्याच काळापर्यंत मी आपला ह्याच गोलार्धात रमलो, किंवा मी बऱ्याच काळपर्यंत पाश्चात्य देशात फिरत राहिलो. आता पूर्वेत काय झालंय कोणाला माहिती. इथले डोंगर तर हल्ले नसतील, इथल्या नद्या तर सरकल्या नसतील, काही होत नाही. त्याला कुठं जावं लागत नाही, हलावं लागत नाही. असणं, म्हणून त्यांनी सांगितलं बिईंग, केवळ आहे, एवढंच आहे. आहे हेच त्याचं ऐश्वर्य. बस तो सगळ्या ठिकाणी जसाच्या तसा आहे. खुर्चीत आहे, टेबलात आहे, माणसात आहे, लेखणीत आहे, या ध्वनिवर्धकात आहे, सगळीकडे तो नाही कुठे. आणि तो त्याला आश्रय देऊ नये म्हणून तो त्याचं काम. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की मी हे परीचा भूत भावनू परी सर्व भूतासी अभिन्नो. पण मी कोणत्याही भूतामध्ये अडकलेलो नाही. मी कोणत्याही भूतामध्ये सीमित नाही, मर्यादित नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले म्हणून त्या ठिकाणी विशेष रूपाने मी अडकलोय, बाकीकडे मला बघता आलं नाहीये, चला आता हे सेवन मोठं काम आहे, असं काहीच होतं. कोणत्याही क्षणी, सर्व काळ, सर्व स्थिती भगवंत सगळ्या ठिकाणी सारखा बरोबर. दैती प्रभा परी सर्व भूताचे अधीन झालं नाही. दैती प्रभा आणि भानू एकच होते. हा अमुचा ऐश्वर्य. ते सांगतात हेच माझं ऐश्वर्य, हे लक्षात घेऊ. आणि माझं ऐश्वर्य लक्षात घेऊन माझं स्मरण कर, माझी भक्ती कर. ते ऐश्वर्य लक्षात घे आणि माझी भक्ती. म्हणाले काय झालं, हा अमुचा ऐश्वर्य तुला देखीला हीच सांगू. देखीला तुला समजला का, तुला नीट कळला का, मला तुला काय सांगायचं आहे ते तुझ्या लक्षात आलं का. आता सांगे काही घेत लागू भूतभेदाचा. आता म्हणाले इथे भूतांच्या मध्ये, भूतमात्रांच्या मध्ये काही असमानता आहे, काही वेगळेपण आहे, एकापासून एक अलग आहे असं म्हणायला काही जागा आहे का. हे फक्त माझं ऐश्वर्य आहे. या लागी मज पासून फुटे आने नवती हे मिळू. अरे त्यामुळे महत पासून देहापर्यंत जे ह्या सृष्टीमध्ये सगळं निर्माण झालेलं आहे त्या सगळ्यामध्ये काही अंतर नाही. काय आहे म्हणाले इथे वेगळेपण. या लागी भूतापासून भूते आने नवती हे निरू. तुला सांगतो म्हणाले यांच्यामध्ये काही भेद नाही. आणि भूता वेगळी या माते काही न मनी हो. माझ्यापासून हे जे भूतमात्र आहेत, हे भूतमात्र सुद्धा माझ्यापासून वेगळे असू शकत नाही. म्हणजे जो नास्तिक आहे, कुणाला उत्तर दिलं की नास्तिक आहे, तो म्हणतो छे छे मी ईश्वर मानत नाही. तू मान के ना मान मैं तेरा मेहमान, अशी स्थिती आहे. भगवंत म्हणतो तू मानलं म्हणजे मी तुझ्यामध्ये आहे असं थोडंच आहे. तू मान की ना मान, पण मी तुझ्या ठिकाणी आहेच आहे. आणि म्हणून ते सांगतात की आणि भूता वेगळी या माते काही न मनी हो. कारण त्याच्याशिवाय वेगळं जर काही या जगामध्ये असेल तर ईश्वर ही संकल्पना किंवा ईश्वराचं अस्तित्व किंवा ईश्वराचं सामर्थ्य ईश्वर नंबर 1 आणि ईश्वर नंबर 2 होती. म्हणजे या ईश्वर नंबर 1 आणि दोघांच्या बाराबाऱ्या सुरू होती की हा श्रेष्ठ का तो श्रेष्ठ. कारण हे द्वैतात भयम, हे द्वैत आहे, हा ईश्वर नाहीच आहे. जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे त्याच्यापासून दुसरा बाजूला राहूच शकेल. आणि हा यक्कशी जीव जर म्हणायला लागला की छे छे आता काही त्याच्यावर विश्वास नाही, त्याचे तुम्ही म्हणा ते आमच्या हृदयात ईश्वर असेल आणि काय आमच्या दृष्टीने होत. भगवंत म्हणतो तू म्हणतोस का नाही म्हणतोस हा विषयच नाहीये. विचार कर, विचार करून वस्तुस्थिती पहा, या वस्तुस्थितीमध्ये तुला कळेल. आणि म्हणून ते सांगतात की जो धर्मावरती अश्रद्ध होतो तो कधीच मला प्राप्त करू शकेल. मला म्हणजे सच्चित आनंद स्वरूपाला, मला म्हणजे सुखाला, मला म्हणजे शांतीला, समाधानाला प्राप्त करू शकत नाही. आने नवती हे निरुते आणि भूता वेगळी या माते काहीच न बन्य.
आणि त्या भूतांच्या पासून मी वेगळा किंवा माझ्यापासून भूत मात्र वेगळे ही कल्पना होऊ शकत नाही. यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानी उपधारेय. आता इथे ते म्हणतात की यथाकाश स्थितो नित्यम, ज्याप्रमाणे आकाशामध्ये स्थित असलेला वायू नित्य कसा आहे. वायू सर्वत्र गो महान, ज्याला सर्वत्र गती आहे. म्हणजे आकाश कुठपर्यंत आहे तिथपर्यंत वायू आहेत. आकाशात वायू आहे नाही, आकाश आणि वायू बरोबरच आहे. आणि म्हणून समर्थांनी फार सुंदर धारणा सांगितली. समर्थ म्हणतात लौकिकात आम्ही कुठं पाहावं परमात्म्याला, उपनिषद पण म्हणतात, म्हणत नाही तसं. त्याच्यावरूनच समर्थ म्हणतात. म्हणाले पंचमहाभूतामध्ये आकाशाला परब्रह्म समजावं आणि पंचमहाभूतामध्ये वायूला माया समजा. वायू ही माया आहे आणि आकाश हे परब्रह्म. कारण ते सर्वदूर पसरले. आकाश सलिंगात, या परमात्म्याच्या सगळ्या गुणांनी आकाश युक्त आहे. फक्त आकाश सचेतन नाही, आकाश चेतन रूप नाही, आकाश चित्त रूप नाही. एवढंच. नाही तर आकाशाकडे काही कमी नाही. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्यक्षात पाहताना आकाशाची कल्पना करायची. तुम्ही प्रत्यक्ष प्रमाणवादीनं समर्थ म्हणतात तुम्हाला सगळं सिद्ध करून पाहिजे ना, घ्या. आम्ही सांगतो आकाश हे परब्रह्म आहे. आता त्याचा प्रत्यय तुम्ही घ्या. प्रत्ययाची कारण प्रत्ययो पाहावा. तुम्ही घ्या प्रत्यय की आता हे आकाश ब्रह्म कसं. आता तुम्ही कसं नका शोधू, आकाश ब्रह्म कसं नाही हे आम्हाला सांगा. आम्हाला तुम्ही कसं आहे हे आम्हाला माहितच आहे. तुमच्या मते नाही ना, मग आता आम्हाला नाही कसं ते सांग. की आकाश हे परब्रह्म कसं नाही, आम्ही सांगतो परब्रह्म आहे. वायू माया आहे. गतिमानता आकाशात नाहीये, गतिमानता वायूमध्ये आहे. इथे भगवंतांनी सांगितलं वायू सर्वत्र गो महान. केवढा प्रचंड आहे हा मातरिश्वा वायू. त्याचा वेग, त्याची गती केवढी आहे. यथाकाश स्थितो नित्यम, ज्याप्रमाणे नित्य आकाश स्थित आहे त्याप्रमाणे संपूर्ण आकाशामध्ये हा वायू पण स्थित आहे. तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानी, तशीच ही सगळी भूत मात्र जी आहेत ती माझ्या ठिकाणी काय आहेत, उपधारय, ही तशीच आहे. आकाशाला त्या वायूला पकडून ठेवावं लागतं का. आकाशाच्या डंबरीमध्ये किंवा त्याच्या ठिकाणच्या त्याच्या आवरणामध्ये, आकाशाच्या पांघरुणामध्ये काय आहे, आकाशाच्या झाकणामध्ये सर्वदूर जिथपर्यंत आकाश आहे तिथपर्यंत वायू भरून आहे. तसंच आहे की जेवढं हे ब्रह्मांड आहे ते सगळं ब्रह्मांडामध्ये मीच भरून आहे. तो जसा वायू भरून आहे तसा ब्रह्मांडात मी भरून आहे. ही माझी कोणती स्थिती आहे, अव्यक्त. आता लोकांच्या बाजूनी पाहायचं असेल तर माझी स्थिती कोणती आहे, आता ही चालली आहे. आता काय सांगताय, ज्याप्रमाणे वायू या आकाशामध्ये स्थित राहतो त्याप्रमाणे हे सगळे भूत मात्र माझ्या ठिकाणी स्थित होतात. म्हणजे मी सर्वत्र आहे आणि त्याच्या छत्राखाली, आकाशाच्या छत्राखाली जसा वायू संचार करतो तसं माझ्या अधिष्ठानाखाली हे भूत मात्र व्यापार करतात. आता पुन्हा सांगितलं, काय केलं, दृष्टांत बदलून सांगितलं. पै गगन जेवढे जायचे पवनु गगनी तेवढाची असे, सहजे हलविले या वेगळा दिसे, एरवी गगन तेची तो. म्हणजे जेवढा आकाश आहे तेवढा वायू आहे. म्हणाले त्या वायूला तर गती देऊन हलवलं नाही, वादळ झालं, वावटळी आल्या, वाऱ्याचा वेग वाढला, तरच म्हणाले कळणार की हा वायू आहे, वेगळा काही त्याच्या हालचालीमुळे, नाही तर तो भरत नाही. आता इथे काय हालचाल आहे ते, आणि जर पंखे नाही लावले आणि इथे बसलो तर त्याला हालचाल नाहीये, जर सगळे खिडक्या दरवाजे बंद करून टाकले. पण इथे या आकाशामध्ये भरून आहे. हे जे अवकाश आहे या अवकाशामध्ये वायू भरून राहिलेला. त्याच्यामध्ये जर पंखे लावले सगळे गरगर गरगर तर इथला सगळा जो वायू आहे, ते सगळी हवा आहे ती सगळी फिरायला लागेल आणि त्या वायूला गती मिळेल. तर तसंच म्हणाले ही जी गती आहे तर ती गती दिसली किंवा प्रत्ययाला आली तर वायूचं आपण म्हणतो ना, कुठे वारं अगदी पडलंय, जरा पंखा लावा म्हणजे जरा तरी काही हालचाल, जरा हवा तरी येईल.
हवा तरी येईल म्हणजे आपल्याला फक्त वायू आहेत त्याला गती दे. आपण त्याला गती देतो म्हणून हवा पाहिजे असं नाही. तर त्यांचा तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभासे काही. हे सगळं भूत जात आहे ते माझ्या ठाई कल्पिजे तरी आभासे काय. आता कल्पना केली की हे सगळं माझ्या पुन्हा बघा ते आपले मुद्दा सोडत नाही आणि आपण आपल्याला सोडायचं नाही, विसरायचं नाही, घोटाळ्यात पडायचं. आता ते काय सांगतात तसं हे जे भूतजात माझ्या ठिकाणी आहे कल्पिजे तरी आभासे काय. तुम्ही कल्पना केली की ते माझ्या ठिकाणी आहे. निर्विकल्पी तरी नाही. तुम्ही कल्पना नाही केली तेच मीच मी आगवे. नाही तुम्ही कल्पना केली की मीच फक्त भरून आहे. म्हणजे नामदेवांना त्यांच्या डोळ्याला हा कुत्रा हा माणूस दिसत नाही, त्यांना वेगळं वाटत नाही. नाथ महाराजांना त्या रामेश्वराची कावड काशीहून आणलेली कावड त्या रामेश्वरी नेऊन जा, तर त्यांना असं वाटत नाही की काशीचा देव रामेश्वराचा देव या दोघांच्या मध्ये आमच्याकडे उत्तर आणि दक्षिण जोडायचे. भारतामध्ये त्या उपचाराने जोडतो काय आपण, काशीला म्हणजे उत्तरेत जातो आणि रामेश्वर म्हणजे दक्षिणेला जातो. म्हणजे सगळा हिंदुस्थान पादाक्रांत करायला सांगितलंय प्रत्येकाला तीर्थयात्रेच्या रूपाने. तर म्हणाले हा ती कावड घेऊन चाललेला आहे पण त्याला रामेश्वरलाच नेऊन ती कावड घातली पाहिजे असं नाहीये. नाथ महाराज म्हणतात सगळं सारखंच आहे. रामेश्वरला गेला म्हणजेच परमात्मा आहे आणि इथे त्या गाढवाला तहान लागली त्याला पाणी दिलं तर परमात्मा नाही असं थोडंच आहे. ते म्हणाले जो निर्विकल्प आहे त्याच्या ठिकाणी एक फक्त परमात्माच आहे आणि जो आमच्याकडे संकल्प आहे त्या संकल्पामुळे ही काशीची आहे. आता हे कसं ते बिस्लरी मिळाली तर गाढवाला पाणी पाहिजे, नाही तर पाणी कुठून पाजणार, तर हे आम्हाला तिकडे घेऊन जायचंय त्यामुळे आम्हाला त्याला पाणी हे देता येणं शक्य नाही. हे काशीचं आहे, हे गंगेचं पाणी आहे, हे तिकडे नेऊन टाकायचंय वगैरे. या सगळ्या कल्पना कोणाच्या आमच्या आहेत कारण आम्ही त्या संकल्पात आलो. आपल्याकडे सुद्धा सगळेजण आमच्या महाराष्ट्रातल्या त्या श्रावण सोमवारच्या कथेचे दृष्टांत तुम्ही बघा. त्या भाषांमधनं ती कथा आपली भाषांतरित झाली. आपल्याकडे ती खुलभर दुधाची गोष्ट आहे ना, ती आजी सगळ्यांना खाऊ तो राजा, प्रत्येकाने वेगवेगळी रंगवली. अनेक लोकांनी जे तो राजा म्हणतो हा गाभारा भरला पाहिजे आणि तो दरवेळी कुणाच्या तरी दुधाने भरतो तर तो म्हणतो की नाही आता ते शोधलं पाहिजे. त्या सोमवारी कुणाच्या दुधाने भरला त्याला कळलं नाही, तो दारा आड राहून ते पाहत राहिला आणि मग त्यांनी ती म्हातारी मग तिच्याशी बोलतो हे सगळं तुला कसं जमलं, तू असं का केलं हे तो विचारतो. पण एक कथा की जी कथा सांगते की या सगळ्यांना संकल्प आहे की कुठूनही दूध घेऊन येऊ पण हे दूध तिथे आणून हा गाभारा भरला पाहिजे. तिला हा संकल्पच नाही. ती म्हणते सगळ्या जीवाच्या ठिकाणी तोच महादेव आणि त्या सगळ्यांना तृप्त करून माझ्या घरी जेवढं दूध उरेल त्याचा फार अट्टहास न करता मनोभावानी तेवढं ते खुलभर दूध, आपल्या मराठीत आपण त्याला खुलभर म्हणते, ते खुलभर दूध तिथे आणून ती घालते आणि तो गाभारा भरतो. त्या दुधाने ज्याच्या ठिकाणी संकल्प आहे त्याच्या ठिकाणी द्वैत, त्याच्या ठिकाणी वेगळे, ज्याच्या ठिकाणचा संकल्प संपला आहे भगवंत म्हणतो त्याला सर्व ठिकाणी मीच. त्या म्हातारीला असं वाटत नाही सगळ्यांच्या तोंडचं दूध काढावं आणि आपल्या घरचं हांड्याभर असेल काय गळवाभर असेल ते दूध तिथे नेऊन घालावं असं नाही वाटत. म्हणते सगळ्याला ज्याच्या वाट्याचं द्यावं, जे आपल्याला देणं शक्य आहे तेवढं आपण देवं यथाशक्ती. म्हणाले अशा प्रकारे तुवा देखीला की सांगू सर्व परी सर्व भूताची अभिन्नू. नाही कुठे आलं इथे खाली होता पण हा म्हणाले तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभासे काही निर्विकल्पी तरी नाही तेथ मीच मी आगवे. तिथे निर्विकल्पाच्या ठिकाणी माझ्याशिवाय दुसरं काही नाही. ही जाणीव संतांना आहे, ही जाणीव साधकाला असली पाहिजे. मुमुक्षूच्या ठिकाणी त्याचं स्मरण असलं पाहिजे. म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे नि चौरसे. म्हणून नाही आणि आहे, हवं आणि नको हे कशाने आहे, हे कल्पनेचे नि
सौरसे ते नाहीतच मी आहे. जे कल्पना लोपे भ्रंशे, जे कल्पनेच्या लोप झाला तर नाश पावतं आणि कल्पनेसवे होय म्हणजे उत्पन्न होतं. ज्याची कल्पना नष्ट झाली त्याला दुसरं काही नाही, मीच आहे याची जाणीव राहते. ज्याची कल्पना नष्ट होत नाही त्याला हे सगळं वेगवेगळ्या रूपामध्ये हे जग दिसतं. तेची कल्पिले मुदल जाये, तई असे नाही हे के आहे. म्हणून पुढती तूप आहे, हा ऐश्वर्य योग. ते म्हणाले, अरे हे बघ, जे कल्पना करणार आहे ती कल्पनाच निघून गेली, मुद्दलच निघून गेलं. ते म्हणाले मुदल जाये, मुद्दलातच ते निघून गेलं. तई असे नाही हे के आहे. तिथं आहे आणि नाही म्हणून पुढती तूप आहे, हा ऐश्वर्य योग. तिथे आहे आणि नाही हे शिल्लकच राह. म्हणून अर्जुना, आता ह्याच्या पुढे सुद्धा मी तुला जो समजावून सांगणार आहे तो ऐश्वर्य योग तू पहा. जे आता आपण सारखं लक्षात ठेवायचं आहे की भगवंतांनी आपल्या योगाचं ऐश्वर्य कसं प्रकट केलंय आणि माऊलींनी त्याचा विस्तार कसा सुंदर केला. फार सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्याला विस्तार करून सांगितलंय. ऐसी या प्रतिती बोध सागरी, तू आपणे याते कल्लोळ एक करी. नाले हे सगळं मी तुला आतापर्यंत सांगितलं, ह्याचं तू काय कर, हा तू तुझा अनुभव समज. काय अनुभव समज? तुझ्या मनामध्ये कल्पना आली की त्या कल्पनेच्या राज्यात तू आहेस हे समज. तुझ्या मनात असं आलं की हे भगवंता, तू माझा भाऊ आहेस, तू माझा आत्ते भाऊ आहेस, तू माझा सारथी आहेस, तू मला यश देणार आहेस, तू मला ऐश्वर्य मिळवून देणार आहेस, की तू समज तू कल्पनेमध्ये. ज्यावेळी तुला असं वाटेल की तू आणि मी काही भिन्नच नाही आहोत, काही वेगळे पण नाहीच आहे, मी कोण आहे, मी कुणीच नाही, मी फक्त तुझ्याच ठिकाणी आहे, तुझ्याशिवाय माझं वेगळं अस्तित्व नाही, असं जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू मीच आहे. म्हणजे तुझ्या ठिकाणी आहे आणि नाही या ज्या कल्पना आहेत ह्या जर तुला विसर्जित करता आल्या आणि व्यवहारामध्ये वागताना जेव्हा कल्पना धारण करावी लागेल तेव्हा ती कल्पना, आता इथे बघा, तू काय मान, आता साधन कसं करते सांगताय. ऐसी या प्रतिती बोध सागरी, हा जो प्रत्यय आहे हा काय आहे, हा साधा नाहीये, हा सागर आहे. प्रत्ययात प्रतिक्षणाला प्रत्यय ना, प्रतिक्षणाला आमचा अनुभव आहे की या क्षणाला तुम्हाला बोलताना अडखळलं, घसा कोरडा झाला की लक्षात येतं अरे आपण साखर टाकायला विसरलो, तोंड लगेच अनुभव आहे, लगेच प्रत्यय आहे. 2 मिनिटांनंतर गेला त्या साखरेची आठवण पण गेली, कारण ती तोंडात आहे, ती तुमचं काम करून देते, ती संपला. म्हणजे एका क्षणापूर्वी एक प्रत्यय आहे, त्याच्या आधीच्या क्षणी दुसरा प्रत्यय आहे, त्याच्या नंतरच्या क्षणी तिसरा प्रत्यय आहे. हा प्रत्ययाचा सागर आहे. प्रति क्षणाला प्रत्यय. तहान लागलीये, तहान लागलीये तेव्हा जीव व्याकुळ झाला, केव्हापासून तहान लागली होती, कधी पाणी मिळेल असं होत होतं. जीव अगदी कासावीस झाला होता आणि अगदी चांगलं थंडगार अगदी वाळ्याचं पाणी उन्हाळ्यामध्ये प्यायला मिळालं की तो पितानाची जी तृप्ती आहे वेगळा प्रत्यय, आणि पिऊन झाल्यानंतरची तृप्ती आहे वेगळा प्रत्यय. पाणी नाहीये मुखामध्ये, पाणी पिऊन झालंय पण प्यायल्यानंतरची तृप्ती. पाणी पित असताना तर पाणी पिण्याच्या अनुभवाची तृप्ती, आणि पाणी मिळालं नाही तेव्हाच्या व्याकुळतेमध्ये सुद्धा पाणी मिळालं की काय बरं वाटेल या तृप्तीचाच एक वेगळा अनुभव माणूस घेतो. पाणी मिळालं ना की अगदी बरं वाटेल, पाणी मिळालं ना की अगदी बरं वाटेल. बरं वाटेल म्हणजे कल्पनेत येतो की काय मी सुखात जाईन, काय माझी तहान एकदा शमली की मला बरं वाटेल. विविध पातळीवरची जे प्रत्यय आहे त्या प्रत्ययाचे सागर आहे. माऊली म्हणते हा प्रत्ययाचा जो सागर आहे, प्रतिती बोध सागरी, तू आपणे याते कल्लोळ एक करी. या अनुभवाच्या सागरामध्ये तू स्वतःला काय समज, तू एक लाट आहे असं समज या अनुभवाच्या सागरातले. मग जव पहासी चराचरी, तव तूची आहासी. आणि मग जेव्हा म्हणाले तू ह्या सगळ्या विश्वामध्ये या चराचर सृष्टीला तू पाहत राहशील त्यावेळी तुला असं वाटेल की नाही, मी ह्या अनुभवाच्या सागरामधली एक लाट आहे, त्यामुळे ही दिसते आहे हे काय आहे, हा अनुभवच आहे. हा जर अनुभव आहे
तर तो अनुभव म्हणजे पुन्हा मीच आहे, कारण ती लाट आहे. अनुभव येणं हा सुद्धा त्या सागरावर आलेली लाट आहे. आणि मी जर मला लाट म्हणतो, तर आता ही लाट मीच आहे. लक्षात आलं काय दृष्टांत दिला आहे त्यांनी सुंदर. अनुभवाला स्वतःचा कल्लोळ म्हणजे लाट म्हटलं. लाट म्हणजे आता लाट नंबर 1 धरली की ती धरून त्याला मिठी मारून बसायला सांगितलं नाही अर्जुनाला. त्यांनी सांगितलंय की तू आत्ता या अनुभवाची लाट झालास, पुढचा अनुभव आला की पुढची लाट झालास, त्याच्या पुढचा अनुभव आला की पुढची लाट झालास. म्हणजे तुला सामान्य काय लाट असतो, तू लाट आहेस. तू इथं लाट आहेस का तिथे लाट आहेस हा प्रश्न नाही, कारण तू त्या अनुभवाच्या म्हणजे काय, या ज्ञानाच्या सागरामध्ये तू फक्त त्या ज्ञानाचा अनुभव घेत राहा. हा अनुभव आहे. आता काय सुखाचा, पुढचा दुःखाचा. तू कोण आहेस, ती लाट आहे. अनुभव घेणारा वेगळा आहेस का, नाही. हे माझं ऐश्वर्य आहे. ते सांगतात अर्जुना हे माझं ऐश्वर्य लक्षात घे, की तुला जर त्या ऐश्वर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर काय कर. आता पुन्हा एकदा वाचूया. ऐसिया प्रतीती बोध सागरी तू आपणे याते कल्लोळू एक करी. या सागरामध्ये तू तुला वेगळं अस्तित्व ठेवू नकोस. या सागरात तू फक्त आपल्याला लाट बनव. कारण का, तुला प्रतिक्षणाला अनुभव घ्यायचा. तू या जगात पाषाण म्हणून नाही जन्माला आलास. म्हणजे तू तुझ्या अंतःकरणाचा पाषाण नाहीयेस केलेला, तुला अनुभव आहे प्रत्येक क्षणाला. म्हणून कल्लोळू एक करी मग जव पाहासी चराचरी तव तूची आहासी. आता हा दृष्टांत कसा आहे सांगू का आपल्याला. नदी वाहते आहे, म्हणजे आपल्या सगळ्या तत्वज्ञानाचं किंवा बोधाचं जर आपल्याला विवेचन करून समजून घ्यायचं तर ते असं आहे की नदीमध्ये पाणी आहे, पाण्याला गती आहे, पाणी पुढे 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 सरकत आहे. पाणी पुढे सरकत आहे तरी सुद्धा आपल्याला नदीत कुठे फट पडलेली दिसते का. ते कंटिन्युअस आहे, ते सतत आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये भंग दिसत नाही. त्या ठिकाणी ती धार आहे ती अखंड आहे. म्हणजे काय आहे, आता आम्ही आता चित्तवृत्ती निरोध या पतंजलींच्या सूत्रावरती त्यांचं विवेचन असं ठरतं की वृत्ती हा प्रवाह आहे आमच्या. आता त्यांनी इथे कोणता शब्द सांगितला, प्रतीती, अनुभव. अनुभव हा प्रवाह आहे. की आता आपल्याला कळलं की हे अंतर चालतंय, आपण बोलू शकतो. काय होतं, बोलणारा मोकळा होतो. त्याला जेव्हा वाटतं की आपल्याला हे अंतर, आपल्या डोळ्यावरचा चष्मा, त्या चष्म्याला ज्या अंतरामधून स्वच्छ दिसण्याची प्रक्रिया, नाही तर आपल्याला मागे पुढे होत आहे असं वाटतंय, या सगळ्याला तो जुळला की तो म्हणतो ठीक आहे आता मी एकदम कम्फर्टेबल आहे. असं तो म्हणतो नाही ठीक आहे मला सगळं माझं झालंय ऍडजस्ट, आता तुम्ही मला करून दिले ते मला अगदी व्यवस्थित दिसतंय. आता हा दिसणे हा अनुभव आहे, हा एका क्षणाला बोलला, त्या क्षणापुरता नाही येतो. तो 2 तास इथे बसलाय आणि 2 तास बसून तो ते वेगळे 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 शब्द बघतोय. म्हणजे प्रतिक्षणाला अनुभव कशाचा घेतोय, त्याच चष्म्यानी तेच पुस्तक वाचण्याचा अनुभव आहे. पण प्रतिक्षणाला तो तेच वाचत नाही. तो जर असं वाचायला लागला तर इथं कोणीच नाही, रिकाम्या खुर्च्या पुढे प्रवचन करावं लागेल. एकच एक अक्षर वाचायला लागला. तुकाराम महाराज त्या आपल्या माळशिरसच्या इथे ते झोपलेला मारुती आहे, ते वारीला जाताना लोक तिथे थांबतात त्या माळशिरसच्या. तर त्या मारुतीच्या मंदिरामध्ये ते कीर्तनाला गेले. त्यांचं कीर्तन सुरू झालं. तुकाराम महाराज इथपर्यंत त्यांना बोलावलं वगैरे म्हणून गर्दी पुष्कळ झाली, लोक येऊन बसले. तुकाराम महाराज दुसरं काही म्हणायच ना, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम. तास झाला, 2 तास झाले. हळूहळू लोकांनी ओळखले काही बुवाचं खरं दिसत नाहीये. कुणी झोपले, कुणी निघाले. हळूहळू करता करता त्यांना असं वाटलं आता इथं झोपणं नको, घरी जाऊन सुखाने झोपा. ते सगळेच आपापल्या पथाऱ्या घेऊन निघून गेले. तुकाराम महाराज म्हणाले बघा एवढं देवाचं भजन करतोय, कुणाला थांबावं असं वाटलं नाही. त्यातला एक होता, तो थांबला. तुकाराम महाराज म्हणले बाबा रे, पुष्कळ भक्ती आहे तुझ्या अंतःकरणामध्ये, म्हणून तू इथं माझं भजन ऐकायला थांबलास. तो म्हणला नाही बाबा, लई कंटाळलो, पण म्हणला माझं पोतं तुमच्या पायाखाली आहे, तुम्ही पोतं द्या, मी पण घरी जातो. असं आहे.
की अनुभवाचा प्रवाह आहे. आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा ज्ञानेश्वरीतलं एकच अक्षर वाचायला लागलो तर आपण म्हणतो रेकॉर्ड इथेच अडकलीये. जीवन हे गतिमान आहे. मनुष्याचा अनुभव हा प्रवाही आहे. त्यामुळे अनुभवाला प्रवाह आहे. म्हणून माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. ते म्हणतात की ह्या प्रतीतीच्या प्रवाहामध्ये तू स्वतःला कल्लोळ समज. आणि हा जो कल्लोळ आहे, ही जी लाट आहे, ही कशी आहे? आपण म्हणजे मला नेहमी खूप मजा वाटते की समुद्रकिनारी आपण बसलो की खेळ करू शकतो. समोर आपल्या एक लाट आली की त्या लाटेला कल्पनेत धरलं तर आपली नजर जितकी लांब पोचेल जर दुर्बीण घेऊन तर 1 किलोमीटर पर्यंत ती लाट गती देत देत कशी पुढे जाते आपल्याला दिसतेच आहे. लाटेची कंटिन्युटी, तिचं सातत्य, तिची अखंडता जात नाही. आपण जर कल्पना करत राहिलो की जी मी लाट पाहिली आहे ही लाट समुद्रावर कुठपर्यंत जाणार, अक्षय्य अक्षय्य लाट आहे. कुठलीही लाट पाहिली तरी ती दुसऱ्याला गती देत राहते. तिचं आयुष्य संपतच नाही. त्या गतीने पुढची लाट, त्या गतीत पुढची लाट, कारण ते पाणी पुढेच जातं ना. गती देत 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 ते पुढे जात राहतं. तसंच आहे अनुभव आहे. अनुभव सातत्य डबक्यासारखा साचून राहत नाही. तो पुढेच जातो. तो सतत पुढेच जातो. पण तो कसा गेला पाहिजे? आता तिथे मेघ, तिथे काय आहे? माझं योगाचं ऐश्वर्य तुला जर कळलं तर प्रत्येक क्षणाला अनुभव गतिमान आहे. अनुभवाला गती आहे पण अनुभव एकच आहे. अनुभव कोणता आहे? अनुभव पुढे पुढे चाललाय पण अनुभव काय आहे? एकच आहे की हे जग फक्त परमात्माच आहे. याच्यात लाटा नाही उत्पन्न. ही एक लाट पुढे, त्या लाटेवर तो स्वार होत आणि तीच लाट पुढे गती देश. पुढे गतिमानता जीवनाची सुटणार नाही हे माणसाने आपल्या अध्यात्मात कधीच विसरायचं. आयुष्याला गती आहे, अनुभवाला गती आहे. आता अनुभवाला जर गती आहे तर ती गती बदलत जाईल नाही. अध्यात्माचं वैशिष्ट्य किंवा अनुभूतीचं वैशिष्ट्य काय आहे? अनुभूतीचं सातत्य. म्हणजे प्रवाह वाहतोय. आपण म्हणतो ना की शांत आहे महासागर, प्रशांत महासागर हे शांत आहे. नदी आहे जे संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहत. तिचं वाहणं आहे पण त्या वाहण्याला कमी जास्त चढ उतार नाही. तसा हा अनुभव. अनुभवाच्या परी बदलतील पण अनुभवाचा दर्जा, अनुभवाची स्थिती, ज्ञानाची अवस्था बदलणार. म्हणून माऊली इथे सांगतात, आता आपली वेळ संपलीच आहे, म्हणून माऊली इथे सांगतात ऐतिया प्रतिबोध सागरी तू आपणे याते कल्लोळ एक करी मग जव पाहाची चराचरी तव तूची आहासी. मग जेव्हा तू हे सगळं ब्रह्मांड विश्व चराचरांना पाहशील तेव्हा तुला अनुभव फक्त तूच येईल. कारण तू त्या प्रतीतीच्या सागरामध्ये अनुभव रूप एक लाट झाला आहेस, ज्या अनुभवावरती तू तुला परमात्म स्वरूपामध्ये जाणलायस. म्हणून तुला सगळंच परमात्म स्वरूप, त्याच्यापेक्षा तुला काहीच वेगळं दिसत नाही. आणि म्हणून ते म्हणाले या जाणणे याचा चेव तुझं आला ना म्हणती देव तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना. म्हणाले हे बघ, हे जे तुला ज्ञान शिकवलंय त्याच्यातून तुला जागृती आली आहे की नाही? तुझं आला ना म्हणती देव, चेव म्हणजे जाग. तुला आता अज्ञानातून जाग आली आहे की नाही? तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना. मग आता द्वैत रूपी जे स्वप्न आहे ते मिथ्या वाटतंय की नाही? का अजूनही या जगातलं द्वैत तुला खरं वाटतंय? आपण उद्या परत बघू आजचा विषय.